ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी जलजीवन योजना खरं तर अंमलात आणण्यात आली। मात्र जलजीवन योजना आणून त्या ठिकाणी फक्त नळच बसवण्यात आले। मात्र जलजीवनच्या योजनेतला काय परिस्थिती आहे सध्या आपण आलो आहोत पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये। मला सांगा की ज्या पद्धतीने पिण्यासाठी जलजीवन योजना तुमच्या गावामध्ये राबवली गेली, काय कशी योजना आहे? पिण्यासाठी पाणी येते का? नाही, पिण्यासाठी पाणी येत नाही आणि आणायचं ठरलं तर आम्हाला आणावं लागते पाईपलाईन जोडून दुसऱ्या बोरनी। मग आम्ही पाणी तो ती लाईट जाते त्यातून 2-3 वेळा 3-3, 4-4 तास पाणीच आम्ही भरीत बसतो। आता या माणसाने सकाळी पाणी घेतलं, पाणी नाही झालं, आम्हाला पाणी मिळावं लवकर। जलजीवन योजना तुमच्या गावामध्ये राबली गेली आहे का? आणि सध्या आता काय परिस्थिती आहे जलजीवन पाण्याची पाईपलाईनची? जलजीवन योजना ही कागदावरची फक्त, आणि ह्या योजनेचा आम्हाला कशाच फायदा नाही। आज 2 महिने झाले नळ काढून झाले, पण त्या नळ पाणी येत नाही। आम्हाला त्या जलजीवन योजनेचा काय फायदा? काहीच नाही फायदा। तर त्याकरता आम्हाला हे पाणी आहे ना, पाण्याची व्यवस्था करणे एवढंच आमचं म्हणणं। पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, मात्र जलजीवनची जी पाईपलाईन टाकून झाली आहे, पाण्याच्या टाक्या उभारल्यात का? काय सांगाल एकंदरीत? याच्यात पाण्याच्या टाक्या ग्रामपंचायतनी दाखवण्याकरता उभारलेली आहे। पाण्याची टाकी दत्तवाडी शेलगाव येते, पण जी जलजीवन योजना केलेली ती जलजीवन योजना नॅशनल हायवेच्या कडेने घेतलेली। याच्यात नॅशनल हायवेचं कोणतंही परमिशन ग्रामपंचायतीकडे नाही आहे। आणि जिल्हा आपलं पंचायत समिती खेडचं पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग याच्याकडे दुर्लक्ष करते। आत्ता लोकांना 3 महिने झाले गावात पाणी नाही आहे, आणि या पाण्याकरता जलजीवन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पूर्णतःचा दाखला ग्रामपंचायत मागायला सुरुवात केलेली। याच्याकरता ही ग्रामसभा होती, पण आज काही ग्रामसभेला तहकूब काही पूर्ण झालेलं नाही आहे। याच्याकडे ग्रामपंचायत प्रशासन पदाधिकारी सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। याच्यावरती आम्हाला त्वरित न्याय मिळावा। प्रशासन झोपलं आहे का? पण एकंदरीत जलजीवन ज्यांनी ठेकेदारांनी काम केले त्यांनी काम पूर्णतः नेलं असं म्हणलं जातं, नक्की काय परिस्थिती आहे? कागदावरती एक मॅपिंग वेगळं आहे आणि काम वेगळं केलेलं आहे। याच्यावरती फक्त कागदावरती काम दाखवण्यात आलेलं आहे, यांनी काही काम पूर्ण केलेलं नाही आहे। आणि कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता कॉन्ट्रॅक्टर काही येत नाही आहे, उडीची उत्तर देतो आणि बिलं काढायला ग्रामपंचायतचा पाठपुरावा करतो। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पुण्यातील जे शेलगाव आहे त्या शेलगावात जी जलजीवन योजना आहे ती खरं तर कागदावरती आहे, मात्र प्रत्यक्षात येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे अतुलसह मी सुनील जगे, TV9 मराठी, शेलगाव, पुणे।